दुःखमुक्तीचे मार्गदाता तथागत सम्यक संबुद्ध, तथागतांनी शिकवलेला सद्धम्म, त्या सद्धम्माचा प्रचार प्रसार करणारा पूजनीय पावन भिक्खू संघ, जगातील सर्वश्रेष्ठ 3 महान रत्न बुद्ध धम्म संघ, या तिन्ही महान त्रिरत्नाला त्रिवार वंदन. गुणोपेत बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून आजच्या या प्रसंगी आपण या ठिकाणी सर्व पूजनीय भिक्खू संघ उपस्थित झालेले आहे विविध भागामधून, आणि विशेषतः आपल्याकडे आंतरराष्ट्रीय पातळीवरतील विविध देशातील भिक्खू संघ या ठिकाणी आलेले आहे. या कार्यक्रमाचं आयोजन करण्याचं निमित्त आहे उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महाप्रयाण दिन आहे. त्या महाप्रयाण दिनाच्या निमित्त पूजनीय भिक्खू संघाला आपण नेहमी संगदान करत असतो, भोजनदान करत असतो. परंतु काही दिवसापूर्वी श्रीलंकेमध्ये दुर्घटना घडली. तिथे या ठिकाणी पावसाळी दुष्काळ झाला आणि त्यामुळे अनेक लोकांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला, काही जखमी झाले आणि त्या ठिकाणी श्रीलंकेची व्यवस्था खूप वाईट परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली. या दिवसात औचित्य साधून आपण वारंवार प्रत्येक कुठल्या ना कुठल्या तरी काळामध्ये आपण नेहमी सातत्याने वारंवार मदत करत असतो. त्यामुळे उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महाप्रयाण असल्यामुळे आज पूर्वसंध्याला आपण या ठिकाणी पूजनीय भिक्खू संघाला संगदान आणि श्रीलंकेमध्ये त्या ठिकाणी पावसाळी दुष्काळामुळे जे ग्रहस्थ दुष्काळी झाले त्यांना आपण या ठिकाणी मदतीचा हात आपण आज या प्रसंगी देणार आहोत. त्यामुळे कार्यक्रमाची सुरुवात करत असताना आपल्याला श्रीलंकेमध्ये जे नेहमी कोऑर्डिनेट करत असतात, जे श्रीलंका देशामध्ये असल्या तरीही देशभरामध्ये त्यांचं काम चालतं आणि वेगवेगळ्या देशासोबत त्यांचा संपर्क असतो, असे आमचे श्रीलंकेतील मित्र देवेंद्र पोरागे सर हे या ठिकाणी आज आपल्याला सर्वांना कार्यक्रमाचं या ठिकाणी माहिती आणि तिथले बाहेर आलेले विविध देशातील भिक्खू संघाला या ठिकाणी आपल्याविषयी आपल्या कामाविषयी माहिती देणार आहे. तर त्यांचं या ठिकाणी कार्य ते श्रीलंकेमध्ये चेअरमॅन आहे फाउंडेशनचे, जे फाउंडेशन आहे बुद्धिस्ट ब्रदरहूड आणि पाली अँड संस्कृत कल्चरल सेंटर. त्यांनी स्वतः त्या ठिकाणी श्रीलंकेमध्ये आपल्या भारतामध्ये नुकतीच जी क्लासिक लँग्वेज झालेली आहे ती पाली लँग्वेज आणि संस्कृती लँग्वेज त्याचं सेंटर श्रीलंकेमध्ये तयार केलेलं आहे. तिथल्या सुद्धा लोकांना आपली मूळ भाषा जी आहे पाली आणि संस्कृत त्याचा सुद्धा या ठिकाणी अभ्यास त्या ठिकाणी करवतात. आणि विशेषतः आपल्या देशातील जे प्राईम मिनिस्टर आहे